हो चालेल. ओके. पूजनीय भिक्षुगण सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आपली रॅली अत्यंत आनंदमय वातावरणात येऊन सरांच्या घरी पोहोचली आहे. सरांच्या घरी पोहोचल्यानंतर आपण जो दृश्य पाहतो आहे, खरोखर धम्माचं घर कसं असावं, धम्म जीवन जगणारी माणसं कशी असावी, बुद्धमय वातावरण निर्माण या घराने तयार केलेलं आहे. या चहूबाजूला सर्व बुद्ध मंडळी राहतात. सर्व बुद्ध मंडळीची जबाबदारी आहे की धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. जो व्यक्ती, जो समाज, जो परिवार धम्माचा जीवन जगतो आहे त्याच्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होतो. 2 दिवसापूर्वी सम्राट अशोकांची जयंती साजरी झाली. सम्राट अशोक या देशात होऊन गेलेले एक महान सम्राट आहे. या देशामध्ये राजे खूप होऊन गेले. प्रत्येक राजाला वाटतं की मी राजा व्हावं, परंतु ते राजाची वरचीच पदवी आहे ती म्हणजे सम्राटाची पदवी. त्या राजाला वाटतं की मी सम्राट व्हावं. आपल्याला माहित आहे की बिंदुसार यांचा नातू हा अशोक जेव्हा जन्माला आला त्यावेळेची स्थिती राजघराण्याची स्थिती होती. इसवी सन पूर्वी 304 मध्ये या अशोकांचा जन्म झाला आणि इसवी सन पूर्व 268 मध्ये सम्राटांचे वडील मृत्यू पावले आणि त्या मृत्यू पावल्यानंतर त्यांचा राज्यकारभार हा अशोकांच्याकडे आला. अशोक तसा धाडशी, निर्भयपणे आणि नेहमी क्रूरतेने वागणारा हा असा राजा होता. परंतु या राजाचा परिणाम अशा प्रकारे झाला की त्याच्या जीवनामध्ये फार मोठा प्रसंग घडला. राजाची कहाणी आहे की राजा नेहमी आपला राजपाट वाढवण्याचा प्रयत्न करतोय. राजाला वाटतं की मी जास्तीत जास्त राज्य जिंकावं आणि जेवढे राज्य तो जिंकेल तेवढा त्या राजामध्ये एक वेगळी विशेष पदवी असते, ती म्हणजे सम्राटांची पदवी. आपल्याला इतिहास माहित आहे. अशोक हा राजा होता आणि राजा असताना राजाला सम्राट होण्यासाठी त्याला एक राज्याची गरज होती. एकाला जर जिंकला तर तो जागतिक पातळीचा सम्राट होणार होता. त्यासाठी त्यांनी कलिंगामध्ये इसवी सन पूर्वी 261 मध्ये कलिंग राज्यावर युद्ध केला आणि युद्ध करून त्या कलिंग राज्याला जिंकला. आणि कलिंग राज्याला जिंकल्यानंतर त्यामध्ये खूप मनुष्यहानी झाली, त्यामध्ये खूप प्राणहानी झाली. या मनुष्यहानी, प्राणहानीचा जो प्रसंग त्यांनी अनुभवला, जेव्हा त्यांनी बघितलं की त्यावेळेस या युद्धांमध्ये कितीतरी माणसं मृत्यू पावले, कितीतरी माणसाची कुटुंबातली मुलं मुली मृत्यू पावल्या. आणि ज्यावेळेस मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबातील मंडळी आपली वेदना प्रगट करत होती, कुणाची आई रडते आणि ती म्हणते, ए राजा, दूषित राजा, काय केलं? माझ्या नवऱ्याला तुम्ही का मारलं? कुणाची आई रडते, ए राजा, दुष्ट राजा, तुम्ही माझ्या मुलाला का मारलं? कुणाची पत्नी रडते, कुणाची आई रडते, कुणाचा मुलगा रडतो, कुणाचा बाप रडतो आहे. हे सर्व दृश्य पाहून राजाला वाटायला लागलं, काय झालं? रात्री झोप येताना झोप येईना म्हणून काय करावं काही सुचेना. रात्रंदिवस त्याच्या डोक्यात तोच प्रसंग दिसे. अशा प्रकारे मृत्यू पडलेली सर्व किती रडणारी माणसं जेव्हा जेव्हा राजा झोपण्याचा प्रयत्न करे तेव्हा तेव्हा त्याला तो प्रसंग अनुभवे. काय घडलं? मी जागतिक पातळीचा एक सम्राट झालो, परंतु माझ्यातून असं अगणित काय घडलं? आणि अगणित काय घडल्यामुळे राजाला रात्र दिवस झोप येईना. राजा विचार करायला लागला, यावरचा उपाय कोण सांगेल? एका मान्यवरांनी सांगितलं
त्यांनी सांगितलं तो चिवरधारी जो चिवर घालून जात आहे तोच तुमचा मार्ग सांगेल. म्हणून सम्राट अशोक त्या चिवरधारीकडे येतो. तो मोगली पुत्र तिस्स असतो. त्यांना विचारतो की सम्राट, मला माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला. तेव्हा भंतेजी त्यांना म्हणतात की राजा, तुम्ही फार मोठं महान काम केलंय. कुणाचा मुलगा, कुणाचा नवरा, कुणाचा बाप यांना तुम्ही या युद्धांमध्ये मारले. त्यामुळे त्यांचा हे जो झालेला नुकसान आहे तो भरून निघणार नाही. म्हणून सम्राट अशोकाने शोक म्हणून आपल्या ज्या शस्त्राने या लोकांचा जो मी संहार केला, नरसंहार केला, म्हणून आपण दरवर्षी अशोक विजयादशमी ही साजरी करतो. याचा मागचा हाच हेतू आहे की सम्राट अशोकाने आपली शस्त्र खाली ठेवली आणि यानंतर कोणी व्यक्ती माझ्या राज्यांमध्ये कोणावर मी कोणताही शस्त्र उचलणार नाही हे त्यांनी पण बांधला. म्हणून आपण दरवर्षी अशोक विजयादशमी ही साजरी करतो. अशोकाने आपले शस्त्र खाली ठेवले. यानंतर माझ्या राज्यांमध्ये कोणावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाही अशा प्रकारचा त्यांनी पण बांधला. तरी परंतु सम्राट अशोकाला रात्री झोप येईना. हे काय घडलं? ज्या शस्त्रांमुळे हे मोठा संहार झाला तो शस्त्र मला खाली ठेवला तरी मला झोप येईना. मग त्या पुन्हा तो मोगली तिस्स पुष्य यांना विचारतो. मोगली तिस्स त्यांना म्हणतात, सम्राट अशोक, ही बाहेरची बला बाहेर काढली तुम्ही. कोणाचा मुलगा मारलेला आहे. मुलगा काय असतो त्या आईला, बापाला त्याची वेदना विचारा. जेव्हा त्याचा मुलगा मारला जातो तेव्हा त्याला कळतं, कारण तो पोटातला गोळा असतो. एखाद्याच्या पोटातला गोळा बाहेर गेल्यानंतर त्या पोटातल्या गोळ्यातल्या आईला ती वेदना माहीत असते की याची काय तडप असते. तुम्हाला काय माहीत? तुम्ही फक्त बाहेरची बला बाहेर दिलेली आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतमधील गोळ्याला बाहेर काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान होणार नाही. काय करावं माहीत असेल. सम्राट अशोकांनी या भंतेचं ऐकलं आणि आपली 2 मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांनी धम्माला धम्म कार्याला अर्पित केलं. आणि जेव्हा धम्म कार्याला अर्पित केल्यानंतर हे धम्म कार्य करण्यासाठी दोन्ही पुत्र बाहेर पडली. त्यानंतर सम्राट अशोकाला झोप यायला लागली. सम्राट अशोकाला आनंद वाटायला लागलं. किती चांगला मार्ग आहे. ज्या मार्गाने जो कार्यकृत्य मी केला त्या कृत्यामुळे रात्री मला झोप येत नव्हती. मला वाटलं की मी जागतिक पातळीचा सम्राट झालो. परंतु या घडलेल्या घटनेचा मला पदोपदी पश्चाताप होत होता. परंतु या पश्चातापाची पुनरावृत्ती करत असताना मी माझ्या मुलगा आणि मुलीला जेव्हा धम्म कार्याला समर्पित केलं त्यानंतर मला आनंद वाटतोय. म्हणजे धम्म हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. धम्म म्हणजे मानवता जीवन जगण्याचा मार्ग. धम्म म्हणजे करुणामयीचा सागर. अशा करुणामयी जीवन जगण्याचा मार्ग हे माझ्या जनतेपर्यंत गेला पाहिजे. माझ्या जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव यायला नको. म्हणून राजाने म्हटलं की सर्वांसाठी माझे दार उघडे आहेत, कोणी कधी यावं. म्हणून सम्राट अशोकाला प्रजेचा राजा, आपण आतापर्यंत राजा हा नेहमी राजाच असतो, प्रजा ही प्रजाच असते. परंतु सम्राट अशोकांसाठी प्रजा हीच राजा अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली होती. लोकांसाठी वागत होते. अशा प्रकारे काय झालं की धम्माविषयी एवढी मोठी आत्मीयता वाटत होती. हळूहळू धम्म वाढत गेला आणि हळूहळू धम्म वाढत जाताना त्या धम्मांमध्ये काही लोक भिक्षू जो कोणी येईल त्याला वाटलं की माझा धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, धम्माचे धम्मगुरू जास्तीत जास्त झाले पाहिजे. म्हणून सम्राट अशोकांनी जो येईल त्याला चिवर देणं सुरू केलं आणि चिवर देताना चिवर देणाऱ्याची संख्या वाढली. एकदा एक प्रसंग घडला. 2 चिवरधारी भिक्षूमध्ये झगडा झाला. 2 भिक्षू मध्ये असा झगडा झाला, एका भिक्षूने दुसऱ्या भिक्षूची मानस कापून टाकली. आणि ही वार्ता जेव्हा सम्राट अशोकांच्या कानावर आली तेव्हा सम्राट अशोक अचंब्यात पडले. अरे, ज्या धम्माचे धम्मगुरू आहेत, ज्यांना धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी या लोकांना यामध्ये घेतलेला आहे, यामध्ये अशा प्रकारची जी लोक आहेत, त्यामुळे तो विचार चिंतनात पडला. काय करावं काही सुचेना. कारण त्यांना मोगली पुत्र तिस्स नावाचा जो भंते त्यांनी म्हटलं होतं की राजा, धम्मामध्ये कोणालाही असं घेऊ नका, कोणालाही असं येऊन प्रवेश करू नका.
कमीत कमी त्याला धम्माची गाथा आली पाहिजे, धम्मामधला एखादा तरी त्याला धम्म काय त्याला कळलं पाहिजे. पण सम्राट अशोकांना एक धम्माची धुंदी होती, त्यामुळे तो कोणाचा ऐकायला तयार नाही. तेव्हा असा प्रसंग घडला, तेव्हा पुन्हा त्या भंतेकडे जाण्याचा आग्रह केला. भंते ऐकायना, पुन्हा पुन्हा आग्रह करून ते पुनश्च त्या भंतेकडून आग्रह करून त्यांना परत आणलं आणि विचारणा केली यावर उपाय काय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की या भंतेला सर्वांना बोलवा आणि बोलवून त्यांना कमीत कमी एक गाथा तरी त्या भंतेला यायला पाहिजे. अशी एक गाथा न येणारे 60,000 बोगस भंते त्यामध्ये निघाले. 60,000 बोगस भंते निघाल्यामुळे 60,000 बोगस भंतेना त्यांनी काढल्या गेलं, त्यांचा चिवर उतरवल्या गेलं. आणि त्या चिवर उतरवणाऱ्या भंतेने मनामध्ये चंग केला की सम्राट अशोक, आज तू 4 चौघांमध्ये आमचे चिवर उतरवतो आहे, तर हे आम्ही जी काही चंग बांधू, एक दिवस तुझ्या राजाला सुद्धा उद्ध्वस्त करू. अशा प्रकारे ज्यांचा चिवर उतरवलं त्या भंतेनी तशा प्रकारचे चंग बांधला. हळूहळू करता 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 आपल्याला माहित आहे बृहद्रथांची जो खून केला, पुष्यशृंग मित्र नावाच्या जो कोणी त्याचा मेहुणा होता, साळा होता, त्या साळ्याने त्याचा खून केला. हा हळूहळू बामणाने तली वसरी ती पाय पसरी. हळूहळू हे ब्राह्मण जे त्यामध्ये बोगस घोरलेले भंते जी होते, त्या भंतेनी त्यावेळेस एक स्वतःच्या मनामध्ये चंग बांधला आणि सम्राट अशोकांचा राज्य जो चालू होता बृहद्रथापर्यंत, पुष्यशृंग मित्र नावांचा तो त्याच चिवर उतरवलेला ब्राह्मणापैकी एक होता आणि त्यांनी तो चिवर उतरवला गेलं आणि तेव्हापासून त्यांनी बृहद्रथांचा खून केला. या देशांमध्ये जो राज्य होता, या देशांमध्ये जो बुद्धांचा धम्म होता, या देशांची कीर्ती जगमान होती, या देशांमध्ये सोन्याचा धूर निघणारा जो देश होता, जो कालखंड होता, तो मौर्य राज्यांचा होता, सम्राट अशोकांचा राज्य होता. त्या राज्यातला नेस्तनाबूत करण्याचं काम या बोगस चिवरधारीनं केलं आणि बोगस चिवरधारीमध्ये हे ब्राह्मण होते. आणि तेव्हापासून या देशांमध्ये जो सम्राट अशोकांचा जो राज्य होता, ज्याच्यामध्ये सुजलाम सुफलाम होती, या देशांमध्ये सर्वांसाठी समता होती, या देशांसाठी सर्वांसाठी सर्व दारे खुले होती. म्हणून भारताचा जो GDP होता त्यावेळेचा GDP हा 32 होता. त्यावेळेचा देश हा सुजलाम सुफलाम देश होता, सोन्याचा धूर असलेला देश म्हणून जग मान्य करत होती. अशा प्रकारे धम्म हा सम्राट अशोकांनी या भारतात रुजवला आणि या धम्माला प्रचार प्रसार करण्यासाठी आज जेवढी शिलालेख पाहतो हे सर्व शिलालेख बुद्धकालीन आहे, म्हणजे सम्राट अशोक कालीन आहे. सम्राट अशोक हा राजा बुद्धांचा फार मोठा, म्हणजे बुद्धांचा खूप मोठा अनुयायी होता. बुद्धांचा प्रचार प्रसार व्हावं, बुद्ध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं ही त्यांची भावना होती. अशा भावना असलेला या देशांचा सम्राट होऊन गेला आणि सुखी संपन्न असलेला हा भारत देशाला सुजलाम सुफलाम मिळवून देणारा जो सम्राट अशोकांची जयंती आताच 2 दिवसापूर्वी झाली. या सम्राट अशोकांनी जो देशांमध्ये धम्म दिला, त्या धम्माचा निस्तानाबूत करण्याचं काम या ब्राह्मणी व्यवस्थेने केला आणि त्यानंतर या देशांमधून हा धम्म हळूहळू रसातळाला गेला आणि रसातळाला गेल्यानंतर या धम्माचं हे करण्याचं काम दुसरे राजे निर्माण झाले, दुसरे राजे जन्माला आले, गेले, दुसरे राजे जन्माला आले. त्याच्याकडे जो जागतिक पातळीचा सम्राट या देशाला होऊन गेला आणि या जनतेला त्यांनी राजा बनवण्याचं काम सम्राट अशोकाने केलं. तसाच राजा या देशांमध्ये जन्माला आला आणि त्या राजाने काय केलं, आता तुम्ही कोणत्या राजाची वाट न पाहता स्वतः राजे व्हा म्हणून राजा आपल्याला तुम्हा आम्हाला बनवून देण्याचं काम या देशांमध्ये एक महामानव जन्माला आला, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला राजाची वाट पाहण्याची गरज नाही, कोणता तरी राजा येईल तुमचा कल्याण करेल. आता त्या राजाकडून कोणत्याही योजना आखून घेण्याची कल्पना करू नका, तुम्ही स्वतः राजे व्हा. तुम्हाला कशा प्रकारची योजना राबवायची आहे, कशा प्रकारे तुमचा कल्याण करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला तुमचा अधिकार देतोय, तुम्हा सर्वांना राजा बनवतो आहे. हे राजा बनवण्याचं काम
आम्हाला या महामानवाने केला, त्या महामानवाचा आपण इथे फोटो लावलेला. काय केलं त्यांनी? आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा कोण घडवेल? आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम याचा अर्थ असा, तुम्हाला जसा राज्य पाहिजे तसा घ्या, तुम्हाला घरामध्ये कसा जेवण करायचं तुम्ही ठरवा, गादीवर कसं झोपायचं तुम्ही ठरवा, कुठे बसायचं तुम्ही ठरवा, हा देश कसा चालवायचा तुम्ही ठरवा, तुम्हाला कोणी सांगणार नाही. आम्ही या भारताचे लोक, आम्ही सर्व, मी नाही एकटा, आम्ही सर्व मिळून या देशाचं कल्याण करणारे आहोत. आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य समाजवादी म्हणजे समाजामधल्या ज्या दरी आहे, श्रीमंत नको गरीब नको, दोघांनी एकाच रांगेत चालायचं. या देशांमध्ये लोकशाही असली पाहिजे, लोकांनी एकत्र बसून सर्व गोष्टी काय करायचं ते लोकांनी ठरवायचं आहे. आता आम्हाला गणांचं राज्य, जे आम्ही सर्व म्हणून एक राज्य निर्माण करायचं आहे, हे राज्य चालवण्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय या समाजातील लोकांनी कोणी म्हणू नये. मी स्त्री आहे, मी लंगडा आहे, मी खुला आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मला चालता येत नाही, मला बसता येत नाही. आता कोणालाही कोणती म्हणण्याची गरज नाही, म्हणून सर्वांना आज कोणालाही कोणत्याही पातळीवर जाऊन बसता येतं. आपल्यापैकी कितीतरी अधिकारी आहे, आपल्या महिला अधिकारी झाल्या, कशामुळे झाल्यात आता सांगायला नको. पदावर बसल्यानंतर जेवढा पुरुषाचा पगार असेल तेवढा तिचा पगार आहे, पुरुषांकडे जेवढे अधिकार होते तेवढे तिच्याचकडे अधिकार आहे. इथे कोणत्याही प्रकारचा डिस्क्रिमिनेशन नाही. आता तुम्ही या देशाचे मालक आहात, या देशाचे राजे आहात. ही राजा बनवण्याची कुवत निर्माण करून देणारा सम्राट अशोकाच्या तोडीचा असलेला राजा आमच्या पदरी आमच्या समोर आहे. म्हणून या राजांचं गुणगौरव करताना पदोपदी पावलोपावली तो राजा आम्हाला काही राज्य करण्यासाठी सांगत होता, पण या राजाने तुम्हाला राज्य कसं करावं ही जबाबदारी तुमच्यावर दिली. म्हणून देशाचा प्रधानमंत्री चहा विकणारा माणूस आहे. एखाद्या चहा विकणाऱ्याने असं सांगता आलं नसतं, पिढ्यानपिढ्या वर्षोनवर्ष पिढ्या गेल्या असत्या तरी चहावाल्याचा माणूस देशाचा प्रधानमंत्री झाला नसता. जंगलात असलेल्या त्या आदिवासींची मुलगी बाई ती देशाची राष्ट्रपती झाली नसती, ती जंगलातच फिरत राहिली असती. आता आदिवासी म्हणू नका, महार मांग म्हणू नका, चांभार म्हणू नका, कोणतंही जात घेऊन चालू नका. या देशाचे तुम्ही नागरिक आहात, हा देश तुमचा आहे. या देश चालवण्याची तुमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सांभाळण्याची कुवत तुमच्यामध्ये आहे. आता जबाबदारी सांभाळायची कोणी? म्हणून तुम्हाला आता धष्टपुष्ट होण्यासाठी, तुम्हाला तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जागा दिली आहे. आता सांगायची गरज नाहीये. जर तुमचा प्रतिनिधित्व झाला नसेल, तुमचा प्रतिनिधी मिळाला नसेल, तर तुमच्यासाठी ती जागा आरक्षित ठेवली आहे. कोणत्याही महिलांनी जागा मागितली नाही, बापारे आमच्यासाठी जागा दे. तुम्ही महिला आहात, त्या देशाचे नागरिक आहात, म्हणून तुमच्यासाठी ती जागा राखून ठेवली आहे. या देशाचा जो कोणी माणूस असेल त्याला जातीत विभागलं गेलं असेल. जेव्हा हा देश स्वातंत्र्य मिळाला, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी चर्चिल नावाचा एक मोठा तत्ववेता होता. तो तत्ववेता म्हणाला की भारत देशांमध्ये खूप जाती आहे, खूप बोलीभाषा आहे, वेगवेगळे धर्म आहेत. एवढे धर्म असलेले देश, वेगवेगळ्या जाती असलेला देश, वेगवेगळ्या बोली असलेला देश एकरूप होणं कठीण आहे. या देशाला एकरूप करण्याची कुवत कोणामध्ये नाही. आमची अट आहे, या भारत देशातली जी काही या लोकांना एकरूप आणण्यासाठी भारताची संविधान देणारा भारताचा नागरिक असावा, तरच आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, नाहीतर तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही. ही अट घातली गेली. भारतामधील लोक शोधत बसली कोणाला आपण आपल्या देशाची भारतीय घटना लिहायला लावावं, म्हणून विदेशातल्या लोकांकडे गेले. ज्या व्यक्तीकडे ते लोक गेले की आम्हाला आमची संविधान लिहून द्या,
तेव्हा त्या व्यक्ती म्हणाला की आमच्यापेक्षा तुमच्या देशांमध्ये संविधान तज्ञ, सर्वात सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जग हा त्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज मानणारा तो व्यक्ती तुमच्या देशात आहे, त्यांच्याकडे जा आणि भारताकडे येऊन त्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज नावाचा व्यक्ती हा शोधून मिळाला, सापडून मिळाला, तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही काही कथा नाही, कहाणी नाही, हा घडलेली घटना आहे. तो प्रत्यक्ष आपल्या सटका आपल्या आईच्या पोटी जन्माला आलेला आहे. म्हणून आमच्या देशांमध्ये कोणती तरी कल्पना शक्ती आहे, ती शक्ती येतं तुमचं भलं करतं. म्हणून त्या शक्तीवर विश्वास ठेवा. शक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी त्याची पूजा करा. आता माहिती आहे तुम्हाला अशोक खरात नावाची एक शक्ती निर्माण झाली. त्याच्या मागं बाईचं वेडं लागलं, त्याच्या मागं माणसाचं वेडं लागलं. हे माणसं कोणती गेली? लालची माणसं. ज्याला वाटतं मला काहीतरी मिळावं, माझं आणखी जास्त व्हावं, एवढ्याने माझं पोट भरत नाही, पुन्हा आणखी पोट वाढतच जावं, अशी मानसिकतेची माणसं ही या संस्कृतीने निर्माण केली. परंतु धम्म संस्कृती म्हणते मानवी जीवन जगत असताना तुमच्या कल्याणाबरोबर इतरांचा पण कल्याण झाला पाहिजे. तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. जर तुमच्या गरजा सीमित असेल तर तुम्ही तुमचं उरलेलं अन्न दुसऱ्याला देण्यासाठी तयार व्हाल. तुमच्या गरजा सीमित नसेल, 2 पोळी खाल्ली पुन्हा 4 पोळी पाहिजे, पुन्हा 5 पोळी पाहिजे, जेवढ्या पोळ्या वाढत असेल तेवढ्या तुम्ही वाढवतच बसल्या तर बुद्ध का म्हणतो याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होतो, तुमच्या शरीरावर होतो, तुमच्या मानसिकतेवर होतो. म्हणून तुमच्या गरजा कशा असल्या पाहिजे? सीमित असल्या पाहिजे. तुम्ही 4 पोळी खात असाल तर 3.5च पोळी खा. वाटलं 3 पोळी खा, 1 पोळी शिल्लक ठेवा. परंतु 4थी पोळी खाऊ नका, 5वी पोळी खाऊ नका. कारण 5वी पोळी खाल्ली तर कुणाच्या तरी 1 पोळी ती तुमच्या पोटात आली, त्याचा पोट खाली गेला. पाहिजे तेवढेच कपडे वापरा, नको ते कपडे जास्तीचे घरात ठेवू नका. कारण गरजेपेक्षा कोणती वस्तू जास्त झाली त्याचा परिणाम अतिरेक होतो आहे. जर तुम्ही जेवण केल्यानंतर तुमचा पोटाचा साईज वाढला तर तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आहे. म्हणजे कोणती गोष्ट अतिरेक झाली तर त्याचा परिणाम तुमच्यावर दिसून पडतो आहे. एखाद्याकडे बघा थोडी संपत्ती वाढली असेल, गाडी घोडा आला असेल तर बाईच्याकडे 4-4, 2-2, 3-3 मंगळसूत्र असते. बापूच्या गळ्यामध्ये, बापूच्या ह्याच्यामध्ये 2-2, 3-3 अंगठ्या असते. बापूच्या ह्याच्यामध्ये काय ते सोन्याची एवढी अंगठी, तेवढी अंगठी, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या हारा असतात. आपल्याला दिसते बापूकडे एवढं मोठं कुठचं आलं, कारण बापू मग दाखवायला पाहिजे माझ्याकडे काय कमी आहे. बापू जेव्हा परिचय देतो तेव्हा तो हे सोन्याचं दागिने, सोन्याची गाडी, सोन्याचं घोडं दाखवतो. हे जेव्हा ज्या माणसाकडे ही सर्व भौतिकतेचे गुणधर्म आहे, ही भौतिकता माणसाला रसातळाला नेते. म्हणून बुद्ध जीवन जगताना बुद्धांनी म्हटलं की तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. तुमच्या गरजा सीमित असले तुम्ही इतरांच्या कल्याणासाठी झटता. जर तुम्ही तुमच्या गरजा इतरांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम होतो. आपण नेहमी म्हणतो आहे आपण सारे शेतकऱ्याचे मुलं आहोत. शेतकऱ्याचे मुलं असताना शेतीमध्ये आता काम करणं सुरू झालं. उन्हाळ्यात शेती भरती काही निघत नाही, पण उन्हाळ्यात सर्व शेतीचे कामं करतात शेतकरी. का करतात की शेतकरी आता बरसात सुरू होईल, जून महिना येईल, जून महिन्यामध्ये वेळेवर अचानक अडचणी जाईल म्हणून आधीच तो शेतीचं साफसुथरी काम करतो आणि उन्हाळ्याची वाट पाहतो. उन्हाळा संपल्यानंतर तो जून महिन्याची वाट पाहतो. एका शेतकरीने काय केलं, शेतीसाठी बी बियाणं आणून घेतलं, शेतीला साफसुथरी मखमली बनवलं आणि मखमली बनवल्यानंतर तो पाण्याची वाट पाहत होता. जून महिना आला, पाणी येऊन गेलं, परंतु त्या शेतकऱ्याने त्या शेतीमध्ये कोणतंही बी टाकलंच नाही. आता शेतीमध्ये बी न टाकल्यामुळे पाणी येऊन गेलं, शेती ऑलरेडी मखमली होती. तर त्या शेतीमधून काय निघणार आहे, तो पाण्याची वाट पाहिलं आणि काही नाही टाकलं तर त्या शेतीमधून काहीतरी निघेल. म्हणजे काय निघालं, गवत निघालं. आता गवत त्यांनी पेरलेलं आहे का नाही, तरी पण गवत निघालं. नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी नेहमी टाकत राहावं लागतं, वाईट गोष्टी ऑटोमॅटिक येतं. त्या शेतीला मखमली केल्यानंतर घरामध्ये मुलं असेल, मुली असेल, सून असेल, नवीन सून तुमच्या घरात आली, तुमचं घर तिला काहीच माहित नाही. त्या घराचा संस्कार देण्याची जबाबदारी तुमची आहे. नंतर सून ह्या रांगेत जाईल, त्या रांगेत जाईल, या गल्लीतून जाईल, त्या गल्लीतून जाईल, कारण तिला माहीतच नाही. कारण खाली पिली डोकं भूताचं घर असते. तसं गवत आला तुम्ही पेरलं का, गवत ऑटोमॅटिक निघालं. म्हणून नेहमी चांगलं बी जमिनीत टाकावं लागतं, तसं चांगलं विचार नेहमी ऐकावं लागतं.
आज आपण या ठिकाणी आलो चांगले विचार ऐकण्यासाठी आलो. जोपर्यंत आपण इथे आलोच नसतो तर आपल्याला चांगले विचार ऐकायला मिळाले नसतं. आपण इथे आलो नसतो तर आपल्याला योगराज बारसागाडीचं घर कळलं नसतं. म्हणजे जोपर्यंत आपण त्यांच्या घरी जाणार नाही, जोपर्यंत आपण ऐकणार नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी विहार केलं पाहिजे, चांगल्या व्यक्तीच्या संगतीत बसलो पाहिजे. म्हणण्यासाठी चांगला परिश्रम करावा लागतो. कोणाला सहज कोणत्याही गोष्टी मिळत नाही. म्हणून नेहमी म्हणतात की तुम्ही चांगल्या संगतीत राहून शेतीमध्ये चांगला बी पेरला पाहिजे. चांगला बी पेरला तर चांगला उगवेल. जर समजा तुम्ही त्यात बी पेरलाच नाही, तो गवत निघाला आणि तो गवत वाढत जाते, एवढा वाढत जाते, एवढा वाढत जाते की त्या गवताला काढता काढता घाण परेशान होऊन जातं. एखादा मनुष्य काही नवीन विचार न घेतला, जुने विचार त्याच्या डोक्यात असले, तो कन्फ्यूज असतो, काय करावं त्याला सुचत नाही. मग कोण शिष्य काय सांगतो, तुमच्या मागे 7.5 लागली आहे, तुमच्या मागे हे देवाचं कोप आहे, तुमच्या मागे त्या देवीचा कोप आहे. तुम्हाला त्या देवीचा नैवेद्य द्यायला लागन, त्या देवीला बकरं कापा लागन, त्या देवाला दर्शनाला यावं लागन. मग लालची माणूस पाहिलं तुम्ही, अशोक खऱ्याची गोष्ट, बाई त्याच्या पाठीमागे लागल्या. मग तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, असे करता करता आज कितीतरी 69 त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. नवीन नवीन बाई, नवीन नवीन माणसं निघत आहेत. हे सर्व कशाचे परिणाम आहे? लालचेचे परिणाम आहे. म्हणून माणूस पुन्हा रसातळाला जातो, पुन्हा रसातळाला जातोय. पुन्हा हे बकरे कापा, ते बकरे कापा, हे पूजा करा, ते पूजा, तरी शांती त्याला मिळत नाही. म्हणून बुद्धाने सांगितलं की कोणती गोष्ट सीमित असेल तर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम होणार याची तुम्हाला दखल मिळतं. यामुळे तुम्हाला दिशा मिळतं, तुम्हाला मार्ग मिळतं. म्हणून तुम्ही सातत्याने चांगले विचार नेहमी रुजवत राहा. एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर दुसरा नियम आहे की कोणता व्यक्ती आपल्याशी चर्चा करतोय, चर्चा करत असताना तो कशा प्रकारे चर्चा करतो त्या व्यक्तीला ओळखायचं. तो जर चोट्टा असेल तर चोट्टीच्या गोष्टी करेल, तो लबाड असेल लबाडाच्या गोष्टी असेल, तो फसव्या असेल तर फसव्याच्या गोष्टी करेल. तो व्यक्ती जसा असेल तसेच विचार बाहेर टाकेल. म्हणून नेहमी सांगायचं की नेहमी विचार घ्यायचं की आम्हाला चांगल्या माणसाची संगत असायला पाहिजे. म्हणून धर्मी गुरु प्यारा प्यारा, पापी गुरु खारा खारा. सातत्याने चांगलाचा विचार घेण्याचा विचार केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुम्ही पचवायचं शिकायचं. कोणती गोष्ट तुमच्याकडे जर पचवायचं नसेल त्याचा विपरीत परिणाम होतो. धन असेल, रंग असेल, रूप असेल, पद असेल. कोणाला पदाची गरमी असते. एखादा जर स्टेजवर पदावर बसला, त्याला वाटते की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी ऑफिसर आहे. पद सुद्धा सांभाळता आली पाहिजे, नाही तर त्या पदाचा विपरीत परिणाम होतो. धन सुद्धा सांभाळता आलं पाहिजे. म्हणून बुद्धांनी सांगितलं की तुमच्या गरजा सीमित असावं. चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्ही स्वतःला तयार करू शकता आणि परिवर्तित करण्याचं काम तुम्हाला आता या राजाने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की राजाचं अनुकरण आपल्याला करायचं आहे, त्या राजाच्या दिशेने जायचं आहे. आपल्याला राजा म्हणून चांगलं राज्य निर्माण करायचं आहे. म्हणून सर्वात तुमची आमची जबाबदारी आहे. आज आपण एक ठिकाणी धम्माला का घेऊन आलो, वारंवार धम्म धम्म का करतोय? धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. एकही व्यक्ती असा सापडला त्याने धम्माला गालबोट लावली आहे. धम्माच्या मार्गी ज्या ज्या गोष्टी आल्या, ज्या ज्या व्यक्ती आल्या त्यांचं कल्याणच झालं. तुम्ही थेर गाथा वाचा, थेरी गाथा वाचा. थेर गाथा वाचल्यानंतर तुम्हाला कितीतरी माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली माणसं घडली. थेरी गाथा वाचल्यानंतर किती त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली माणसं घडली. आता सहज आपल्याकडे पहा, 2 भिक्षू आपल्याकडे, 2 ब्राह्मण जर 2 पुजारी बसले असते, 2 पुजाऱ्यामध्ये 2 भिक्षूमध्ये काय फरक आहे? त्या पुजाऱ्याची ढेरी वाढलेली, त्या पुजाऱ्याकडे भमाप संपत्ती, यांच्याकडे 2 जीवन, 2 गोष्टी. म्हणजे भंतेजी जो असतो त्याच्याकडे सीमित गरजा असतात आणि जो त्याचा पुजारी असेल, जो कोणी असेल, तो संपत्ती वाढवतच राहतो. तुम्हाला माहित असेल बालाजीच्या एक पुजारी होती, त्या पुजारीचं पोरीचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये एवढे त्याच्या गळ्यामध्ये सोने, एवढे सोने भरलेले दिसत होते. एवढे तुमच्या आले. पुजाऱ्याकडे किती पगार असतो? परंतु आमच्याकडे जे दिलेले भिक्षू आहेत, आमचे जे धम्मगुरू आहेत, ते धम्मगुरूंनी फक्त त्यांचं जीवन याच्यावरच आहे. परंतु धम्माला जागृत करण्याचं, धम्म वाढवण्याचं काम, मानवतेचं जीवन जगण्याचा मार्ग हे धम्म जीवन जगणारे माणसं आम्हाला देतात. म्हणून धम्माची आम्हाला पदोपदी पावलोपावली गरज आहे की अशी धम्मगुरू आमच्याकडे यावं आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आम्ही जगावं.
जोपर्यंत तुम्हाला आता धम्म सांगण्यासाठी कोणी येणार नाही, धम्म सांगण्यासाठी तुम्हाला एक नवीन कोणी घटना घडणार नाही, स्वतःला तयार होतं. बाबासाहेबांनी म्हटलं दरेकाने दरेकाला दिशा द्यावी, दीक्षा द्यावी. म्हणजे तुम्ही स्वतः आता बुद्धिस्ट व्हा आणि धम्माचा प्रचार प्रसार करा, ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला सर्वांना आपल्या घरांमध्ये धम्म जीवन जगणे महत्वाचं आहे, कारण ही जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. भारताला प्रबुद्ध भारत बनवायचा आहे, बुद्धमय भारत बनवायचा आहे. बुद्धमय भारत बनवण्यासाठी आधी मी बुद्ध झालो पाहिजे. मी बुद्ध न होता तू बुद्ध हो, तू बुद्ध हो, तू बुद्ध हो नाही चालणार. आता आपण पाहतो आपली रॅली चालताना काही लोक अर्ध्या पॅन्टवर रस्त्यावर उभे होते, जय भीम म्हणत होते. दिसतच नाही, त्याला कळतच नाही का बाजूला धम्म दिशेचा कार्यक्रम आहे, बाजूला बिहार आहे. आपल्या महिला गाऊनवर तिथून दिसत होत्या. अहो तुम्ही कोण आहात? बुद्ध माणसा, बुद्ध महिला, बुद्ध पुरुष आहात. तुमच्याकडे धम्म येतोय, तुम्ही त्याचा सन्मान कसा केला पाहिजे, त्याचा आदर तितका कसा केला पाहिजे. धम्माची हेंडसाळणी केली तर तुम्हाला हेंडसाळणी होतं, तुमच्या घराची अधोगती येतं. ही अधोगती दिसून पडत नाही. धम्म जीवन जगणारा कुटुंब असेल, धम्म जीवन जगणारा माणूस असेल, त्या कुटुंबाकडे बघा, त्या माणसाकडे बघा, परिवर्तन दिसेल. जो धम्माची हेंडसाळणी करेल. काही व्यक्ती म्हणतात आम्हाला फुरसतच नाही, कामाला जातो म्हणते, जा जिंदगीवर मरत राहा, तुला फुरसतच भेटणार नाही. जोपर्यंत धम्माला तुम्ही वेळ देणार नाही, धम्म तुमच्यासाठी धावून येणार नाही. तुमची नैतिक जबाबदारी आहे, धम्म माझा आहे. मेरे प्यारे प्यारे धम्म को किसी की नजर ना लगे, माझ्या धम्माला कोणाची नजर लागू नये. माझा धम्म हा उच्च तळाला गेला पाहिजे, म्हणून धम्म जीवन मी जगलो पाहिजे. मी स्त्री आहे, पुरुष आहे, कोणी ठरवलेलं नाही. जी भूमिका माझी असेल ती निभावणं माझं काम आहे. म्हणून धम्म जीवन जगण्यासाठी जबाबदारी व्यक्तिगत माझी आहे. म्हणून माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे. या एरियामध्ये जास्तीत जास्त आपण लोक बुद्ध माणसं आहोत. इथे आपल्याला एवढी गर्दी व्हायला पाहिजे, लोकांना कळायला नको होती काय गर्दी झाली, कारण धम्म जीवन जगणारे माणसं. धम्माची जर तुम्ही हेंडसाळणी करत असाल, जर असं करत असाल, तुमच्या घरामध्ये घर पण राहणार नाही, सासू सुनेचं पटणार नाही, बाप लेकाचं पटणार नाही, नवरा बायकोचं पटणार नाही. दोष कोणाला देऊ नका, दोष कोणाला देऊ नका, दोष तुमच्यावरच आहे. कारण एवढा मोठा चांगला धम्म जर असून जर त्या धम्म जीवन जगत तुम्ही नसाल, धम्माला दूर ठेवत असाल, धम्माची हेंडसाळणी करत असाल, धम्माविषयी आत्मीयता ठेवत नसाल, व्याजासहित तुम्हाला भरावं लागणार आहे. तुमच्या घरचं दारिद्र्य दूर कोणीच करणार नाही. सम्राट अशोकाने काही कमी नव्हतं, बुद्धाकडे काही कमी नव्हतं, राजपाट होता, पैसे होते, तरी त्यांनी ते सोडलं आणि आमच्यासाठी उद्धाराला आले. बाबासाहेब सुद्धा तसेच राजे होते, त्यांना काही कमी नव्हतं, कारण सिम्बॉल ऑफ द नॉलेज होते, जागतिक पातळीचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीकडे पैशाची भरभराटी होती, त्यांनी सर्व सोडलं, आमच्यासाठी चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दिला, तो म्हणजे धम्म दिला. म्हणून धम्माच्या मार्गी जो जो समाज गेला, जो व्यक्ती गेला, जो परिवार गेला, जो देश गेला, त्याचं कल्याण झालं. आपल्या समोर उदाहरण आहे. म्हणून तुमची आमची जबाबदारी की या धम्माला जास्तीत जास्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणे. लोकांपर्यंत गेला नाही तर जाऊ दे, आपण स्वतःपर्यंत आला पाहिजे, स्वतः बदल झाला पाहिजे, स्वतः सुधारलो पाहिजे. मी दारू पित असेल तर मी ओळखलं पाहिजे मी दारू नाही पिणार, कारण धम्माने मला दिलेलं माझा धम्म म्हणतो मी असं कृत्य करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका, हिंसा करू नका, कारण आपल्या मुलावर त्याचा परिणाम होतो. हे परिणाम व्याजासहित आपल्याला भरावं लागतं. हे व्याजासहित भरण्याचं काम आपल्या हातून होऊ नये. जास्तीत जास्त प्रेमाची गंगा वाहता येईल, जास्तीत जास्त कुटुंबाला आपल्याला बनवता येईल, अशा प्रकारे धम्म जीवन जगण्याचं काम आपण करूया. धम्म रॅलीचा मूळ हेतू का आपण यांच्या घरी आलो, आपण त्यांच्या घरापर्यंत गेलो पाहिजे. आज आपण योगीराज बारसाकडेंच्या घरी आलो, त्यांच्या घरातील कुटुंबातील मंडळीचा आपला परिचय होईल. त्यांच्या घरात किती मुलं आहेत, त्यांची मुलगी काय करते, मुलगा काय करतो, मुलगी लग्नाची आहे का, मुलगा लग्नाचा आहे का, घरामध्ये वादी वाद नाही, पैशाची चुनचुन आहे का, आर्थिकतेची चुनचुन आहे का, आरोग्याची चुनचुन आहे का. कारण आपल्याकडे डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, आपण सारे माणसं एक दुसऱ्याच्या पद्धतीला येणार आहोत. झुटा पैसा लुटा भाई समय समय पर काम आहे. म्हणून भावाने भावाच्या घरी गेलं पाहिजे, भावाच्या दुःखात तो सामील झाला पाहिजे. जोपर्यंत आपण भाऊ म्हणून धम्म भाऊ म्हणून येणार नाही, कारण धम्मराजांची जयंती आपण साजरी केली, दुसरा धम्मराजांची जयंती आता पुन्हा 14 एप्रिलला होणार आहे. असे धम्मराजे आपल्याला भेटले, म्हणून धम्माची जागृती करणे, त्या राजाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरी आपण गेलो पाहिजे, प्रत्येकाने मनामध्ये चंद वाजला पाहिजे. या 4 लोकांची पाऊलं तुमच्या घरी आली,
आपल्याकडे आलेली माणसं मोठमोठी माणसं आहेत, जी माणसं आपापल्या ज्याच्यामध्ये कारकिर्दी चांगली गाजवलेली आहे, चांगले पद भूषवतील ते पद भूषवणारी माणसं ना तर आपल्या नात्यात आहे ना गोत्यात आहे, कोणाचा नातलग मध्ये नाही, कोणाचा साळा नाही, जावई नाही, बहीण हेच नाही आहे, पण हे सर्व तुमच्या दारी आले कशामुळे? धम्मामुळे. म्हणजे धम्म माणसाला प्रत्येकाच्या घरी पोहोचवतो आहे. माणूस मोठ आहे, लहान आहे, काहीच नाही, पद येतात पद जातात, परंतु माणसाची माणुसकी ही सातत्याने टिकून राहते आणि माणुसकी टिकवण्याचं काम धम्म शिकवतोय. म्हणून आज धम्माला घेऊन आपण आपल्या बांधवाच्या घरी आलो आहोत. म्हणून बांधवाची जबाबदारी आहे की त्यांचा परिचय आपल्याला द्यावा, आपला परिचय त्यांना व्हावं. त्या परिचय त्यांचा होण्यासाठी आज आपण त्यांच्या दारी आलो आहोत. तर मी आपले योगीराज बारसाकडे यांना विनंती करतो की बारसाकडे सरांनी यावं, त्यांच्या कुटुंबियांनी यावं आणि त्यांचा परिचय करून द्यावं. आपण हाच आहे की आमचा सर्वांची परिचय व्हावं. गरीब श्रीमंत नाही, लहान मोठा नाही, प्रत्येक आपण समान आहोत, धम्मासमोर सर्व समान आहोत. म्हणून सर्वांची जबाबदारी एक दुसऱ्याची आपल्याला भेटी व्हावं, आपल्या धम्माचा प्रचार प्रसार वाढवावं. जास्तीत जास्त लोकांच्या घरी आपण गेलो पाहिजे, कारण जाण्यामुळे येण्यामुळे बसण्यामुळे लोकांवर प्रभाव पडतोय. तुम्ही 85 दुपट्टे घालून येतात जातात, लोक तुमच्याकडे बघतात. पहा धम्माच्या मार्गी असलेले माणसं कशी शांत चित्ताने चालत आहेत. धम्माच्या मार्गी असलेले माणसं किती एका ठिकाणी बसलेले आहेत. बुद्धांनी वज्जी संघावर सांगितलेलं आहे, वज्जी संघ हाच काम करत होता, आज आपण धम्माचं काम करतो, वज्जी संघाचं काम करतोय. कारण आपल्यामुळे वडिलांचा आदर नित्य, बुजुर्गांचा आदर नित्य, महिलांचा आदर नित्य, एका गोष्टीवर चिंतन करणे आणि कल्याणी विचार करणे, असं विचार करण्याचं काम आपण या धम्मा मार्गाने करतो. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपण एक इथे ज्योत पेटवलेली आहे, ही ज्योत जास्तीत जास्त लोकांत जावं, इतरांनी पाहावं. आताच आपल्याला रामटेके सरांनी सांगितलं मागच्या आठवड्यात, मागच्या रविवारी त्यांच्याकडे कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची ज्या चित्रफिती जे काही व्हिडिओ आपण घेतले ते यांच्या मराठवाड्यापर्यंत पोहोचवल्या गेलं. म्हणजे आपला हा जो कार्यक्रम इतर लोकांपर्यंत जातोय. म्हणून चालताना व्यवस्थित चाला, बघताना व्यवस्थित बघा, तुमचे स्पर्श हात बरोबर हात जोडलेले पाहिजे, कारण तुमचा व्हिडिओ निघतो, रेकॉर्डिंग होतोय, लोक बसलेली पाहतात आहे. त्यामुळे तुमची चूक इतरांसाठी दिशा देणारी असतात. म्हणून आमच्याकडून चूक होणार नाही, काळजी घेणे. म्हणून सर्व बांधवांना विनंती करतो, जेव्हा आपण धम्म रॅलीमध्ये जातो आपला हात जोडलेला असावं आणि बुद्धम चरणम गच्छामी हीच जर म्हणत असाल तर म्हणत राहावं, कारण इतर आपल्याकडे पाहतात. आपला हा रेकॉर्डिंग आहे, 3-3 फोटो आपले निघतात, 3-3 व्हिडिओ बनतात, 16, 15, 25, 30 तुमचे फोटो निघतात आणि हे फोटो ऐतिहासिक नोंद असतात. आज जो योगीराज बारसागडेंच्या घरी आज जो आपण कार्यक्रम आयोजित केला हा ऐतिहासिक नोंद आहे. त्यांच्या घरी झालेला कार्यक्रम हा ऐतिहासिक नोंद राहतील. त्यांच्याकडे असलेल्या पाहुण्यांना मित्रमंडळी ते दाखवतील की आमच्या घरी अशा प्रकारची धम्म रॅली आली होती आणि धम्म रॅलीचा कार्यक्रम आयोजित झाला होता. ही कार्यक्रम नोंद होण्याची त्यांच्या घराची एक वेगळी घटना त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या जीवनात घडणारी घटना आहे. अशाच घटना आपल्या प्रत्येकाच्या घरात घडो हीच आपण अपेक्षा करूया. या ठिकाणी आज आपल्याला योगीराज बारसागडे यांच्या कुटुंबियांना विनंती करतो ते सर्व कुटुंब समोर यावं. समोर या. सगळे आल्याबद्दल यांच्यापासून हॅलो सर्वांना नमो बुद्धाय जय. सगळे आपल्या घरी आले, आमच्या घरी आले म्हणून सगळ्यांना हार्दिक स्वागत. माझं नाव युवराज बारसागडे. हॅलो जय भीम. नमो बुद्ध सगळ्यांना. तुम्ही सगळं आमच्या घरी आल्याबद्दल धन्यवाद. मी यांचं जावई सरी भगत मानेवाडा राहतो. धन्यवाद सर्वांना. नमो बुद्धाय. तुम्ही आमच्या घरी आगमन केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. माझं नाव तनुश्री स्नेहल भगत. मी वनिता बारसागडे मानेवाडा बुद्ध विहार. तुम्ही आमच्या इकडे आले, आम्हाला खूप आनंद झाला. जे मंडळी आले सामान्य
या ज्या ज्या मंडळी आले असेल तेवढा परिचय द्या. या लक्षात घ्या, तुम्ही सर्व बुद्ध मंडळी आहात. बुद्ध माणसं लाजत नसते, बुद्ध मुली लाजत नसते, बुद्ध माणूस लाजत नसते, बुद्ध मुलगा लाजत नसते. हे लाजरे असेल तर तुम्ही बुद्ध नाही. लक्षात ठेवा, बुद्धीचा वापर करायचा, टनाटन राहिले पाहिजे. बाबासाहेबांची लेकरं, बाबासाहेबांची मुलं अशी दबणारी नसली पाहिजे, कारण तुम्ही बुद्धिमापनावर बोलता. तुम्ही काही लाजे शर्मेने इथं आले नाही, कोणी कोणाला पाहण्यासाठी आले नाही, तुम्ही तुमचा परिचय देता. मी याची सून आहे, मी याची मुलगी आहे, मी इथे राहते, हे गरजून सांगा, काही घाबरायचं नाही. आणि हे सर्व आपले बंधू आहेत. माझं नाव ज्योतिका सुरेश बोरकर, मी वनिता बारसागडे यांची सून आहे. सब पापस अकर्णम कुशलस उपसंपदा सचित परियोगवनम एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति आता आपण जी धम्मपालन गाथा म्हटलेली आहे, सब पाप सकर्म कुशल सोप संपदा सहित परियोगपना नियतन बुद्धन शासन. कोणतेही पापचरण न करणे, कुशल कर्माचे संवर्धन करणे, समचित्ताची परिशुद्ध करणे हेच बुद्धांचं अनुशासन आहे. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमेश्वर. चांगल्या प्रकारे धम्माचे आचरण करावे, दुर्वर्तनाचे आचरण करू नये. अशा प्रकारे धम्माचे आचरण करणारा इहलोकी तसेच परलोकी सुद्धा सुखपूर्वक शयन करतो. न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच पंपंपी सुत्वानं धम्म कायेन पश्यति सगळे धम्मधरो होती यो धम्म न पमज्जति. जो पुष्कळ बोलतो म्हणून काही धम्मधर होत नाही, तर तो थोडेही जाणून प्रत्यक्ष धम्माचं आचरण करतो, धम्माची हिंसा करत नाही, तोच खरा धम्मधर होतो. नत्ति मे शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्य वचेम होतु मे जय मंगलम. मला दुसरे कोणती अनुसरण नाही, बुद्ध हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय, माझ्या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ति मे शरणमय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्य वचेम होतु मे जय मंगलम. मला दुसरे कोणती अनुसरण नाही, धम्म हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होय, माझ्या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. नत्ति मे शरणमय्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्य वचेम होतु मे जय मंगलम. मला दुसरे कोणते अनुसरण नाही, संघ हेच माझे सर्वश्रेष्ठ अनुसरण होईल, माझे असत्य वचनाने माझे जय मंगल हो. साधु साधु. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.